तुमच्या सगळ्यांचं मी वेलकम करतो. आजचा पहिला दिवस असल्यामुळे काही जणांना लिंक पोहोचत नव्हत्या, त्यामुळे ग्रुपवर लिंक शेअर केलेली आहे. पण जरी लिंक आली नाही तरी तुम्ही ही लिंक वापरू शकता. ही आपल्या सेशनसाठी पुढच्या 10 दिवसासाठी ही लिंक राहील. शक्यतो तुम्हाला जे मोबाईलवर लिंक येईल तिनेच जॉईन करा. चला, कारण काय होतं की आम्हाला ते तुमचे अटेंडन्स ट्रॅक करायला आणि त्याला ते सोयीस्कर पडतं. ठीक आहे. शेवटी आपण हे सेशन करतोय तर ते तुम्हाला काहीतरी यावं, काहीतरी म्हणण्यापेक्षा टेंडर भरता यावं यासाठी करतोय. त्याच्यामुळे तोच उद्देश ठेवून आपण फोकसफुली सेशन्स हे त्याच अनुषंगानं घ्यावेत, इकडच्या तिकडच्या जास्त गप्पा न करता, असं विचारांचा मी आहे. मला सेशन कसे घ्यावेत या उद्देशानं विचार करण्यासाठी किंवा ते सेशन तशा प्रकारे घ्यावेत म्हणून तुमचं नाव, नंबर, तुमचं तुम्ही काय करता सध्या याची माहिती ग्रुपवर पाठवावी. किंवा आता जरी तुम्ही बोलत असाल तर थोडंसं तुमचं बॅकग्राऊंड मला दिलं तर बरं होतं, कारण बॅचेस बऱ्याच असतात, त्यामुळे प्रत्येकाचं नाव लक्षात राहत नाही. तर थोडंसं बॅकग्राऊंड तुम्ही देऊन इंट्रोडक्शन चालू केलं तर बरं पडतं. ठीक आहे. म्हणजे किंवा काही प्रश्न तुमचा विचारायचा असेल तर आपण पुढचे 10 दिवस, म्हणजे उद्यापासून आपण सुरुवात करूयात. आपण पुढचे 10 दिवस हे महा टेंडर पोर्टलवर कॉन्ट्रॅक्टर पॉइंट ऑफ व्ह्यू टेंडर भरायचे आपण पाहणार आहोत. यामध्ये आपण काही जण तुम्ही आपली प्रोफेशनल मेंबरशिप घेतलेली आहे फाउंडेशनची, आणि काही जण तुम्ही फक्त ई टेंडरिंग साठी 10 दिवस आहात. आणि उद्या आज आजपासून जे बॅच चालू होणार आहे ते आमच्याकडे 1 वर्षभरासाठी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग सुरू करायच्या दृष्टीनं ते ट्रेनिंग घेण्यासाठी आहे. ठीक आहे. तर सगळ्यांसाठी कंटेंट हा एकच असणार आहे. आपण महा टेंडर पॉइंट ऑफ व्ह्यू टेंडर कॉन्ट्रॅक्टर असतील, कुठलाही सप्लायर असेल, कोणतेही मॅन्युफॅक्चरर असाल, कोणतीही सर्व्हिस प्रोव्हाइड करत असाल, तर सगळ्यांसाठी टेंडरिंगची प्रोसेस एकच असते. फक्त काय बदलतं तर थोडासा फॉर्मॅट बदलतो. तो डॉक्युमेंट मागण्याची पद्धत बदलते, बीओक्यू बदलतो. तर हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. यामुळे आता ऑर्गनायझेशन वेबसाईटवर पाहायला गेला तर 360 ऑर्गनायझेशन आहेत. म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा संधी सुद्धा मिळतील पुढच्या सेशन्स मधून, की आपल्याला कशा प्रकारे पुढे काम करायला हवं, कशा प्रकारे आपल्याला टेंडर शोधायला हवेत, नवीन कोणत्या संधी आपल्या या मार्फत आपल्याला मिळू शकतील, त्या अनुषंगाने आपण घेणार आहोत. ग्रुपमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या ठिकाणाहून, वेगवेगळ्या सेगमेंट मधले वेगवेगळे एक्सपिरियन्सचे पार्टिसिपंट्स आहेत. त्यामुळे एकमेकांना अशी संधी भेटत नाही ऍड होण्याची. याचबरोबर आपला एक अल्युमनाय ग्रुप आहे जो ई टेंडरिंग साठीचा परत आम्ही एक सेपरेट बनवलेला आहे. त्यामध्ये काही पार्टिसिपंट्स आहेत, तर तुम्ही तो देखील ग्रुप जॉईन करावा. तुम्हाला त्याची देखील लिंक पाठवू आम्ही, जेणेकरून आपलं एक चांगलं नेटवर्क या ठिकाणी राहील. जसं आमचं बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम यासाठी जवळपास 1000च्या वर आर्किटेक्ट्स त्या ग्रुपमध्ये आहेत. तर त्यांना काही जरी अडचण आली, काय आली तरी महाराष्ट्रातून सगळीकडून त्यांना सपोर्ट मिळतो, कोण कुठल्या एरियात काम करत असेल वगैरे. तर आपला एक विजडम क्लब तयार होऊन जातो हा सगळ्यांचा मिळून. आणि तुमची डायरेक्टली कॉम्पिटिशन नसते, कारण तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आहात. त्यामुळं ओपन अप व्हायला काय हरकत नाहीये. मित्र बनवा, कॉन्टॅक्ट वाढवा आणि त्यातून कामं करा, पण ते तुमच्या जबाबदारीवर करा. कुठलेही तुम्ही ऍक्शन इथं घ्याल तुम्ही, त्याला ते तुम्ही स्वतः जबाबदार असाल. कारण आपण फक्त इथं एका उद्देशानं जमा झालेलो आहोत, ते आहे टेंडर भरायचं शिकणं. यातून इनडायरेक्टली तुम्ही जे बेनिफिट करून घेऊ शकाल ते तुमचे स्वतःचे असतील. ते हिंट दिली. मी आतापर्यंत जे सांगितलं त्यामध्ये आपण पहिला दिवस हा टेंडर भरण्यासाठी देत असतो. टेंडर भरण्यासाठीचा दिवस देताना
सॉरी, आपण बिडर एनरोलमेंट घेत असतो. टेंडर भरण्याच्या दृष्टीने आपण पूर्ण सेशन्स आहेत आपले. त्यातला पहिला दिवस आपला हा बिडर एनरोलमेंट असतो, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचं रजिस्ट्रेशन वेबसाईटवर कसं केलं जातं. मग तो कॉन्ट्रॅक्टर असेल, वेंडर असेल, मॅन्युफॅक्चर असेल, कोणीही असेल, त्याचं रजिस्ट्रेशन वेबसाईटवर कसं केलं जातं हे आपण उद्याचा दिवस घेणार. यानंतर जुन्यातून शिकण्यासारखं, म्हणजे जुने जे टेंडर्स आहेत हे वेबसाईटवर 2011 पासूनचे आहेत. तर जुन्या टेंडर मधून आपण काय शिकू शकतो, त्यातून कशा ऑपॉर्च्युनिटी भेटू शकतात, मागच्या टेंडरची हिस्ट्री आपल्याला कशी पाहता येते, आतापर्यंत झालेले टेंडर्स म्हणजे 2011 पासून जेवढे टेंडर वेबसाईटवर झालेत त्या सगळ्याची हिस्ट्री आपल्याला या वेबसाईटवर समजते. तर त्यामुळे या पोर्टल्स हे जे पोर्टल आहे या पोर्टलवर तुमच्या ऑर्गनायझेशनचे आता इथून मागचे जे टेंडर झालेले आहेत ते सगळे टेंडर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील. तर ते आपण दुसऱ्या दिवशी पाहूयात. तिसऱ्या दिवशी आपण लाईव्ह टेंडर सर्च कसे करायचे हे पाहणार. चौथ्या दिवशी आपण टेंडर लाईव्ह टेंडर म्हणजे जे ऍक्च्युअल आपल्याला भरायचे ते टेंडर पाहणार. चौथ्या दिवशी आपल्याला ते टेंडरचे डिटेल्स कसे वाचायचे आपण हे पाहणार चौथ्या दिवशी. आणि पाचव्या दिवशी मात्र आपण लाईव्ह टेंडर मधून आपल्याला जे डॉक्युमेंट्स आहेत ते डाउनलोड केलेले आणि बीओक्यू कसा भरायचा आपण हे पाहणार. म्हणजे साधारण पहिल्या आठवड्यामध्ये आपले टेंडर आपल्याला पूर्ण प्रोसेस माहिती होते, फक्त भरायचं राहतं फक्त. टेंडर डॉक्युमेंट डाउनलोड करण्यापर्यंत आणि वाचण्यापर्यंतची सगळी प्रोसेस समजते पहिल्या आठवड्यात. यानंतर पुढचा आठवडा असतो तो म्हणजे सहावा दिवस आपण म्हणू त्याला. यामध्ये आपण वेबसाईटवर आपलं रजिस्ट्रेशन जे केलं असतं ते डीएससी कशी मॅप करायची, वेबसाईटवर आपल्याला जे अकाउंट आहे ते अकाउंट ओपन केल्यावर त्यामध्ये काय काय डिटेल्स असतात, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन असतं. तर हा पार्ट एक कॉम्प्युटरच्या रिलेटेड सर्व कॉम्प्युटरची सेटिंग तुमच्या त्यामध्ये करा. त्यामुळे तुमच्याकडे तसा वेळ आहे. जर तुमच्याकडे डिजिटल सिग्नेचर नसेल तर ही आठवड्यात काढून घ्या, कारण ते पुढच्या आठवड्यातच लागेल आपल्याला. तुमच्याकडे जर कॉम्प्युटर नसेल तर कोणाची तरी अरेंजमेंट करा एखाद्या कॉम्प्युटरची, मित्राची वगैरे, ते पण पुढच्या आठवड्यासाठी लागेल आपल्याला. तोपर्यंतचं काम तुम्ही हे मोबाईलवर पण करू शकता पहिल्या आठवड्यातलं काम. यानंतर सहावा जो दिवस झाला आपला, सातवा दिवस जो आहे तर सातव्या दिवसाला आपल्याला जे टेंडर आपण डाउनलोड केलेलं असतं त्याचे डॉक्युमेंट्स कसे तयार करायचे हे पाहणार आपण. त्याला साईन कशी करायची, प्रत्येक पेजवर साईन कशी करायची हे आपण सातव्या दिवशी पाहतो. आठव्या दिवशी आपण टेंडर ते भरतो आपण डायरेक्टली. पेमेंट कसं करायचं आणि टेंडर भरायचं कसं, ठीक आहे, आठव्या दिवशी पाहतो. नवव्या दिवशी मग त्याचे रिपोर्ट्स वगैरे पाहतो आपण आणि वेगवेगळ्या दुसऱ्या ज्या पोर्टल्स आहेत ते पाहतो. आणि 10व्या दिवशी मात्र आपण ऑफलाईनचे टेंडर्स असतील, वेगवेगळ्या वेबसाईट्स असतील, परत परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिट असेल, ते ऑनलाईन कसं हे केलं जातं त्याचं फॉर्मॅट आहे. आपल्या स्टाफची एंट्री ऑफलाईन कशी केली जाते, 10 लाखाच्या आतले टेंडर पीडब्ल्यूडीच्या ऑफलाईनला कुठे येतात ते असेल. तर हे आपण पहिल्या 10 म्हणजे या 10 दिवसामध्ये आपण कव्हर करतो. ठीक आहे. याबाबत तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर ते आपण आता विचारू शकताय. येस. आणि तो थोडस तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन दिलं तरी चालेल. आपल्याकडे आणखी 10 ते 15 मिनिटं आहेत. आणि आपला पहिला दिवस हा उद्यापासून त्यामुळे चालू होईल. ठीक आहे. येस. राहुल सानप. नमस्कार सर, मी राहुल बोलतोय. हा. माझं नाव राहुल भगवानराव सानप आहे आणि ओके. मी पीडब्ल्यूडी मध्ये ॲज अ टेक्निकल असिस्टंट काम पाहतो. ओके. बीड डिस्ट्रिक्ट मध्ये माझं ऑफिस आहे. कुठे? बीड मध्ये. बीड मध्येच. ओके. हा.
मी 10 वर्षापासून आहे डिपार्टमेंटमध्ये. ओके आणि तिथून पुढे आता मग प्रमोशन वगैरे या गोष्टींसाठी मला ह्या प्रोसेस सगळ्या एकदम प्रॉपरली शिकून घ्यायच्या होत्या. म्हणून मी एनरोल झालेलो आहे. ओके. टेंडर भरणं वगैरे आता हे आपल्याला शिकायचं आहे. हां, हां. ओके. तुम्ही मेंबरशिप घेतलेली आहे का फक्त हा कोर्स घेतलेला आहे? मेंबरशिप घेतलेली आहे. ओके ठीक आहे चालेल. ओके ठीक आहे थँक्यू राहुल. व्हिडिओ कर्जत अहिल्यानगर फक्त असं लिहिलेलं आहे. तुम्ही तुमचं नाव तिथे टाकून जॉईन केलं तरी चालेल. येस. तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो सर. हा येस नमस्कार. येतोय सर आवाज? हो येतो येतोय. सर मी ज्ञानेश्वर कवडे. ओके माझं शिक्षण बी सिव्हिल झालंय. तर एक हो साधारणतः मी 2 वर्षापूर्वी लायसन काढलेलं बर JIPचा आणि PWDचा. ओके तर मला टेंडर भरायचे समजत नाहीत. म्हणजे मी भरतो दुसरीकडून, दुसरे मला भरून देते टेंडर. मला ते स्वतः शिकायचंय म्हणून हे जॉईन केली बॅच. ओके ठीक आहे. तुम्ही तिथे व्हिडिओ कर्जत लिहिलंय म्हणजे काय झालं सर, माझे मित्र आहेत एक ते म्हणजे आपल्या कर्जत जे ह्याला पंचायत समितीला असतात इंजिनियर म्हणून. त्यांनी हम्म, माझा लॅपटॉप घेऊन गेलेले झूम मीटिंगसाठी, त्यांच्याकडे बॅकअप नव्हता त्यावेळेस. त्यांनी ते बरं केलं, मी तसंच कंटिन्यू केलं. मग त्याचं मी नाव चेंज करून. ठीक आहे ठीक आहे मी केलं आता ओके येस थँक्यू. हर्षद सगळ्यांना तुमचं इंट्रोडक्शन द्या. मला वाटतं हर्षद मागच्या बॅचला म्हणजे मागच्या महिन्यात मेंबरशिप घेतली वाटतं. मेंबरशिपचेच आहेत. येस ज्ञानेश्वर सर, पण मेंबरशिपचेच आहेत. हा येस हर्षद. माझं नाव हर्षद दत्तात्रय मुंडे. मी लातूरला राहतो. माझी बी सिव्हिल सर 2 वर्ष झालं. ओके सध्या मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे लातूरच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन. तुम्ही मागच्या महिन्यामध्ये गव्हर्नमेंट एस्टिमेशन केलं होतं ना? हा हा सर. ओके यामध्ये ई टेंडरिंग करताय आता. हा ओके ठीक आहे. येस नीरज कोकाटे. माझ्या लक्षात राहत नाही बरं का त्यामध्ये जास्त, कारण बरेचसे कामं चालू असतात, प्रोजेक्ट्स आहेत. तर त्यामुळे थोडंसं फक्त तुमचं ब्रीफ दिलं तर मला बरं पडतं. नंतर 2-3 वेळेस हे झालं की लक्षात राहतं. मग आता राहुल सानप बीडचे आहेत, ज्ञानेश्वर कवडे हे अहिल्यानगरचे आहेत, कर्जतचे आहेत, हर्षद हा लातूरचा आहे, नीरज कोकाटे येस, ओम कोंढारे आणि राहुल येस. आणखी 3 जण आहेत तिथे. तर तुम्ही इंट्रोडक्शन द्याल तुमचं. बरं मी जे सांगितलं इंट्रोडक्शन असेल तर तुम्ही ग्रुपवर दिलं तरी चालेल. मी जे सांगितलं त्या व्यतिरिक्त तुमचे काही वेगळी रिक्वायरमेंट होती का, अपेक्षा होती का, तेवढं फक्त हे करावं. हा हॅलो सर. हा बोला ना. तुम्ही आपलं टेंडर भरायचे. टेंडर आपलं जर किती बिलोनी जायचं, किती काय करायचं हे पण शिकवणार. तुम्ही काय घेतलेलं सांगा. मेंबरशिप आहे काय? नाही, मेंबरशिप नाही. फक्त फक्त टेंडर घ्यायचं हे करणार आहेत का? हा, भरायचं कसं. ठीक आहे. ते तुम्हाला ते हे पाठवलं होतं मेंबरशिप मध्ये काय असतं आणि काय? पाठवत होतं पण मी नाही बघितलं ते. बर ओके मग ते बघा, कारण ते सेपरेटली टेंडर वर्किंग करायचं ना, तुम्हाला त्यासाठी पहिलं तर इस्टिमेशन बद्दलची माहिती असावी लागते. हम्म. टेंडर किती बिलो जायचं हे मी 1-2 अंदाजे तुम्हाला सांगू शकतो. हम्म. की जसं की आता हे टेंडर असेल, पण तो माझ्या अनुभवानुसार मी सांगितलं तुम्हाला की मी कसा तो हे केला. पण तो पूर्ण इनडेप्थ नॉलेज येण्यासाठी त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. नाही, वेळ तर लागणार. हा तर आता मी तुम्हाला सांगू शकतो की म्हणजे आपण एखादं टेंडर बघितलं तर हे किती बिलो जायला पाहिजे, कशावरून हे केलं, पण त्याचा मागचं कॅल्क्युलेशन बरेच असतात. ते लगेच समजणार नाही ते, कारण आपला हा मेन फोकस आहे टेंडर भरणं आहे. हम्म. मी ते ग्रुपवर पाठवतो. काहींना जर कोणी आणखी असेल की ज्यांनी ते घेतलेले नाही, तुम्हाला मेंबरशिपचे इम्पॉर्टन्स त्यामध्ये समजून येईल ते. आणि ते ऑफलाईन टेंडर म्हणजे काय सर? काय ऑफलाईन ऑफलाईन टेंडर जे आहेत ना, ते ऑफलाईन टेंडर आपण जे हे आहे PWD वेबसाईटवर जे 10 लाखाच्या आतले येतात ना, ते आपण इथे सांगतो. हा हम्म. आणि जे एकदमच ऑफलाईन म्हणजे जे कोटेशन वर करतात ते इथे येत नाहीत. पण ऑनलाईन साठीचा हा आहे पूर्णपणे. ओके. येस येस आणखी काही प्रश्न आहेत?
कोणाचे काही प्रश्न आहेत? ठीक आहे, काही जणांना जॉईन करताना अडचण येते, त्यामुळे त्यांना हे केलं. तौसिफ मंसुरी खूप उशिरा जॉईन केलं. येस राहुल बोला. सर राहुल नरोटे इंदापूरवरून. ओके. हा सर, म्हणजे बऱ्याच टेंडरवरती असे म्हणजे स्थळ पाणी वगैरे हे ना असं अटी टाकले जातात, नियम अटी. हो हो हो. तर त्या अटी संदर्भात थोडस आपण जर म्हणजे कोणत्या बरोबर आहेत किंवा कोणत्या चुकीच्या, कारण ग्रामपंचायत लेवलला एवढा विचार केला जात नाहीये योग्य किंवा अयोग्य अटी. फक्त बरं बरं. मेहनतीच्या दृष्टीने ते अटी टाकलेल्या असतात. तर त्याच्यावर थोडासा बारकावे सांगितलं तर बरं होईल. चालेल ना. आपण ज्यावेळेस तुम्ही टेंडर तुमच्या इथे येतं ना, ते टेंडर डॉक्युमेंट वाचू, त्यावेळेस ते घेऊ आपण. पण आपण त्याला टेंडर कसं असतं, प्रत्येक टेंडर हे त्या इन्व्हायटिंग अथॉरिटीनं जे डॉक्युमेंट सांगितले त्यांच्यावर डिपेंड असतात ते. त्यामुळे स्थळ पाहणी अहवाल हा कशासाठी असतो, त्याचं जर कारण त्यांनी जर प्रॉपरली दिलं तर कोर्टात सुद्धा ते हे होऊ शकणार नाही. बऱ्याच वेळेस ती दुसरी बाजू मान्य आहे आपल्याला ती, की त्याच्यासाठीच ते बोलवलेलं असतं, त्याच्यासाठीच केलेलं असतं. पण ते तुम्ही केलं तर तुम्हाला ते नाही म्हणू शकणार नाहीत टेंडर भरायला. हा, मान्य आहे की ते ह्याच्यासाठी करतात, ही प्रॅक्टिस चालते, पण त्याचा पुरावा तुम्हाला त्यासाठी द्यावा लागेल की असं करू नये, किंवा त्या व्यक्तीच्या नोकरीवर येऊ शकते पण स्थळ पाहणी अहवालच मागवायचा नाही, असं जी आर काढणं किंवा हे काढणं चुकीचं आहे असं माझ्या मते वाटतं. कारण कॉन्ट्रॅक्टर बऱ्याच वेळेस तुम्ही असं पाहता की जे नवीन कॉन्ट्रॅक्टर असल्या, तुमचा एक्सपिरियन्स नाही माहिती मला, पण नवीन कॉन्ट्रॅक्टर असतात ना, मुलं बघा, अजिबात साईट व्हिजिट वगैरे करत नाहीत, काय नाही, डायरेक्ट टेंडर भरून टाकतात आणि नंतर मात्र मग ते म्हणतात की नाही हे काम जमत नाही. अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत, बऱ्याच वेळेस झालेल्या असं. कारण मी साईटच पाहिली नव्हती, मला अंदाजच नव्हता तिकडं काय आहे काय नाही कसं आहे. यामुळे स्थळ पाहणी अहवाल टेक्निकली मागणं बरोबर आहे, कॉन्ट्रॅक्टरना साईट पाहावी वगैरे, त्याचा ऍफिडेव्हिट वगैरे पण देतात. पण दुसरी जी बाजू आहे त्याच्यासाठी मात्र आपल्याला त्यासाठी काहीतरी गाईडलाईन्स वगैरे ते असणं गरजेचं आहे. ओके सर. येस येस. आणि हा, ते नाही म्हणत असतील तर मग तुम्हाला टेंडर भरायला ते चुकीचं आहे. तुमच्या इकडे काय चालतं आपण त्याच्यावर डिस्कस करूयात तसं. म्हणजे एक एक्झाम्पल दिलं तर सर, की अशा म्हणजे आपल्या कुठल्या अटी असू शकतात असतात किंवा, असतात, कारण बऱ्याच असतात तशा वेगवेगळ्या टाकू शकतात ते नवीन नवीन काय काय. हा म्हणजे त्याचा गायडन्स भेटेल का, म्हणजे कारण काय हो होतं हो, ते तुम्ही शोधायचे. कारण काय होतं, बरंच असतं, त्यामुळे सगळ्यांनाच त्याची गरज आहे का असं नाहीये. मी पण काही सांगायला लागलो इम्पॉर्टन्स आहे म्हणून, पण तुम्हाला त्याचं अवेअरनेस नसेल, तर ते सांगण्यासारखं बरंच आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाबतीतले टेंडर हे करा, त्याच्या अनुषंगाने आणखी काय आलं तर मी तसं सांगेलच तुम्हाला ते. आणि त्यामुळे एखाद दुसरं सेशन वाढलं तर त्याच्या काही काळजी नाहीये, आपण ते हे करूयात तसं. आणि बऱ्याच वेळेस आम्ही पाहिले आता की सेशन्स काय होतं की 1 तासाचे पण बऱ्याच जणांना ते खूप कंटाळवाणे, आणि ऑनलाईन मध्ये तेवढा स्पॅन राहत नाहीये बऱ्याच जणांचा, त्यामुळे आम्ही ते अर्ध्या तासाचे केलेत आणि पॉईंट टू पॉईंट डिस्कस करावेत असे केलेत. पण त्यामध्ये एखाद दुसरं सेशन वाढलं तरी काय हरकत नाही, आपण ते तुमच्या सॅटिस्फॅक्शन लेवल पर्यंत आपण ते कव्हर करूयात. येस, कविता ढोणे या पण उशिरा जॉईन झालेत. पण तुम्ही मला आता व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहून घ्या, कसं पाहायचं वगैरे त्याचा व्हिडिओ, आणि ते हे ऍपवर पाठवलेलं आहे. ज्यांना कोणाला ऍपचा ऍक्सेस भेटला नसेल तर त्यांनी तो उद्या रोहित सर म्हणून आहेत त्यांच्याकडून ते चेक करून घ्या. कसं जॉईन करायचं असतं त्याचा पण व्हिडिओ आहे. तुम्हाला ऍपवर नोटिफिकेशन येतील. व्हॉट्सअपवर जर काही कम्युनिकेशन झालं नाही तर नोटिफिकेशन येतील, आणि मी जी लिंक दिली त्याच्यावरून तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, चालेल. तर मग उद्यापासून आपण परत एकदा, जे काही जण जॉईन उशिरा झालेत, उद्यापासून आपण 8 वाजता भेटणार आहे. त्याची लिंक मात्र सेपरेट असेल, ती लिंक मी ग्रुपवर शेअर करेल. आणि त्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं एक दुसरं ऍप आहे, ते रोहित सर सांगतीलच तुम्हाला, त्याप्रमाणे आपल्याला ते हे करता येऊ शकेल. ठीक आहे.
चालेल. आपण थांबूयात मग या ठिकाणी. काही शंका आहेत कोणाची? काही एखादा प्रश्न घ्यायचा असेल तर घेता येईल. हो, चालेल. आपण थांबूयात या ठिकाणी. येस, थँक्यू. उद्या 8 वाजता भेटूयात आपण. येस.